नवनीत राणा नौटंकी करत असल्याने जनतेने नाकारलंय। बळवंत वानखेडेंनी राणांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं। 2029ला नवनीत राणांचा पराभव होईल असं खासदार बळवंत वानखेडेंनी दावा केला। नवनीत राणा ह्या नेहमी वारंवार नौटंकी करत असल्यामुळे मग हिंदू शिरणी असेल, तुमचं हनुमान चालीसा असेल, ह्या सगळ्या नौटंक्या करत असल्यामुळे त्या लोकांच्या ओळखीच्या आहेत, यात दुमत नाही। परंतु ज्या मतदारसंघातून त्या निवडून गेल्या, ज्या प्रवर्गातून निवडून गेल्या, त्या प्रवर्गाचा एकतरी प्रश्न मांडला काय? त्यांच्या या प्रसिद्धीच्या मुळेच त्यांची ही हार झाली आणि पुढे सुद्धा त्यांची 2029ला हार होईल। कंबोज यांच्याकडून दानवेंना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यात आली। पुढील 48 तासाच्या आत माफी मागा, केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करा, नोटीसमधून कंबोज यांनी ही मागणी केली। जलसंधारण खाते मोहीम कंबोज चालवतात असा आरोप अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आला होता। अंबादास दानवे यांनी आरोप मागे न घेतल्यास दिवाणी आणि फौजदारी कारवाईसह 500 कोटी रुपयांच्या अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा कंबोज यांचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यात मान्सूनची निराशाजनक हजेरी आहे। केवळ 11.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्या। पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यात। जिल्ह्यात अवघ्या 3% पेरणी झाल्या। आकाशाकडे बळीराजाचे डोळे लागून आहेत। समाधानकारक पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे। नवापूरमध्ये 0 पाऊस झाला। अक्कलकुव्यात सर्वाधिक नोंद झाल्या, तर जिल्ह्यामध्ये एकंदरीत मात्र चिंतेचं वातावरण। नंदुरबार जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व निराशाजनक पावसाने हजेरी लावलेली आहे। नवापूरमध्ये 0 पाऊस झाला। अक्कलकुव्यात सर्वाधिक नोंद झाली, तर जिल्ह्यात चिंतेचं वातावरण। मराठवाड्यात पावसाची मोठी तूट पाहायला मिळाली। जून अखेर फक्त 10.4% इतकाच पाऊस झालाय। जायकवाडीसह धरणातील साठाही चिंताजनक पाहायला मिळतोय। मराठवाड्यात मान्सूनने अपेक्षित वेग न घेतल्याने जून अखेर केवळ 10.4% पावसाची नोंद झाली। गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 15% पावसाची तूट आहे। पावसाअभावी खरीप पेरण्यांवरती परिणाम झाला असून विभागातील मोठ्या धरणांमध्ये फक्त 33% जलसाठा शिल्लक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।